श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 358चा उर्वरित भाग। नाही, आम्हाला जावे लागेल। दादोसांजवळ कोणी माणूस नाही। दादोस रागवतील तर तर तुम्ही जा। मग रानाईसा सर्वज्ञांजवळ आली, दंडते घातले, श्रीचरणा लागली। जी रात्री महादाईसा वाट्या धुत असताना पडली, जी पाय दुखावला, ती रात्रभर विवळत होती, झोप आली नाही। ती म्हणत होती, 2 दिवस राहा, माझा पाय चांगला झाला की मग जाऊ। सर्वज्ञ म्हणाले, राहा की बाई, मग 2 दिवस, तिचा पाय बरा होईल मग जा। नाही जी, दादोस रागवतील। मग त्या निघाल्या। सर्वज्ञांना पूजावसर झाला। सर्वज्ञांनी सदरा टोपरे घातले। सर्वज्ञ म्हणाले, आज कोणीकडे खेळायला जायचे? कोणी कोणाकडे म्हणे, कोणी कोणीकडे म्हणे। सर्वज्ञ म्हणाले, आज म्हातारीला पाहायला जावे लागेल हो। मग सर्वज्ञ पिंपळ मठाला गेले। आत उभे राहिले तेव्हा महादाईसा अवतीभवती कुणी आहे का ते पाहू लागली। सर्वज्ञ म्हणाले, बाई, येथे कोणी नाही। महादाईसा उठल्या, श्रीचरणा लागल्या। सर्वज्ञ म्हणाले, बाई, तुम्ही म्हणे रात्री पडल्या, तरी काय जी? सर्वज्ञ म्हणाले, बाई, पाहू कशा पडल्या ते, आम्हाला पडून दाखवा पाहू। मग महादाईसा वाटी घेतली। सर्वज्ञ बाहेर ओसरीत बसले। महादाईसा म्हणाले, जी अशी पाणी सांडायला गेली आणि अशीच पडली असे म्हणून वाटी टाकून दिली आणि स्वतःही खाली पडून दाखवले। ते पाहून सर्वज्ञ किंचित हसले। पुन्हा सर्वज्ञ म्हणाले, पाहू बाई, एक वेळ दाखवा। जी अशीच आली आणि अशीच पडली आणि सर्वज्ञ किंचित हसायचे। सर्वज्ञ म्हणाले, बाई, एक वेळ दाखवा, कशा पडल्या पुन्हा दाखवायच्या। सर्वज्ञ स्मित हास्य करत। मग सर्वज्ञ त्या दिवशी फिरायला गेले नाही, आत बसले। त्या दिवशी त्यांना मुख्यत्वे करून सर्वज्ञांनी राजहंसाच्या दृष्टांतांचे निरूपण केले। राजहंस असे तो मानस सरोवरा वाचोनी न रमे, गावोगावी देशोदेशी नदोनदी बावी पोखरणी असती, परी तेतो न रमे, का ते आदिवंते उदके म्हणोनी। तसे भक्त ईश्वर सुखा वाचून दुसरे सुख भोगत नाही। तसेच सर्वज्ञांनी अमृताचा दृष्टांतही निरूपण केला। अमृत पिजे तरी अमरा होईजे, तसा देवतेचा मोक्ष नाही। 1 कोटी वर्षाच्या मर्यादानंतर तेथूनही पतन होते, परंतु परमेश्वराचा मोक्ष झाल्यावर जन्म मृत्यू कायमचाच चुकतो। मग मठाकडे गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।